कोर्लेइथल्या ठाकरेंच्या कथित 19 बंगल्यांच्या घोटाळा प्रकरणी किरीट सोमय्या आक्रमक झालेले आहेत। सोमय्या चक्क भाजपच्याच मंत्र्यांच्या विरोधात आंदोलन करायला बसलेले आहेत। मंत्रालयाच्या महसूल विभागाबाहेर किरीट सोमय्यांनी ठिय्या मांडलाय। कोर्लेइथल्या घोटाळ्याची माहिती न दिल्यानं सोमय्यांनी विखे पाटलांच्या विरोधात मौन आंदोलन पुकारलंय। किरीट सोमय्या सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया तिकडे। हरपट्टी हे रश्मी उद्धव ठाकरेंनी 12 नोव्हेंबर 2020 ला भरले आणि मे 2020 मध्ये उद्धव ठाकरेंनी निवडणूक एफिडेव्हिट मध्ये लिहिलं बंगलो नाही आहे। तर आता मुख्यमंत्री कार्यालयात ही फाईल पुढे गेली। ती फाईल उद्धव ठाकरेंच्या घरी मातोश्री मध्ये आहे की मंत्रालयात आहे की वर्षावर आहेत, त्यात आपण पाहूया। पण किरीटजी, तुम्ही या संदर्भामध्ये अनेक दिवसातून फॉलोअप घेताय, अनेक दिवस तुम्ही त्या घटनास्थळी जाऊन आले, फॉलोअप घेताय। सत्ता तुमची आहे, तुम्हाला उपोषण जे आहे ते करावं लागतं, आंदोलन करावं लागतं, सरकार गंभीर नाही काय? आता विषय इतका गंभीर आहे की अधिकारी घाबरतायत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फाईल चोरली, आता कसं काय अधिकारी लिहून देणार? आपण अधिकाऱ्यांची पण मानसिकतेचा विचार करा ना। म्हणून त्यातला आता रस्ता मी दाखवला की माहिती अधिकाऱ्याकडे मध्ये झेरॉक्सची पण झेरॉक्स द्यावी लागते। तर त्यांनी म्हणून यात लिहिलंय पुढे की झेरॉक्सची करावं लागतं हा मुद्दा। बघा, अधिकारी स्वतःचा प्रोटेक्शनची काळजी घेतात, मला त्यात काही हरकत नाही आहे। त्यांनी आता अनेक अधिकाऱ्यांची चर्चा केली, यात लिहून दिलं की ही जी आहे झेरॉक्सची प्रत तुम्हाला देत आहोत, ओरिजिनलची नाही। ओरिजिनलची प्रत घेण्यासाठी तुम्ही मुख्यमंत्री कार्यालयात जावं। मी जातोय। अधिकाऱ्यांनी सर्व कागदपत्रे सोबत आतमध्ये ठेवली होती, तयार ठेवली होती, तरी देखील तुम्ही आंदोलनासाठी बसला होता। प्रशासनाला विटीस धरण्याचा हा प्रयत्न केला जातो असं अधिकाऱ्यांचं मत होतं। आतमध्ये पेपर्स असताना, तयार असताना देखील तुम्ही आतमध्ये गेला नाही। अधिकारी बाहेर येऊन तुम्हाला पेपर दिला, त्याचा अर्थ काय? तुम्ही प्रशासनाला विटीस धरण्यासाठी बाहेर आंदोलन करत होता? तुम्हाला कोणत्या अधिकाऱ्यांनी सांगितलं? महसूलमध्ये नाही, सांगा ना, नाव सांगा, एक तर सांगा। 1 मिनिट। किरीट सोमय्याची तुम्ही जर चॅलेंज करत असाल तर यू विल हॅव टू गिव्ह एव्हिडन्सेस। आणि आता खोटे प्रश्न विचारू नका कुठलाही खोट्या अधिकाऱ्यांचे। 1 मिनिट, आता उत्तर पूर्ण ऐका। अदृश्य घोस्ट, मी आतमध्ये 20 मिनिटं बसून आलो साहेब, आणि त्यानंतर बाहेर येऊन थांबलो। काही कागद नव्हते, काही पेपर नव्हते, हे आता त्यांनी टाईप केलं आणि आता त्यांनी बाहेर येऊन मला सांगितलं आमचा रिप्लाय तयार झालाय, तुम्ही किंवा तुमचे प्रतिनिधी आत या। माझे प्रतिनिधी आत जाऊन उत्तर घेऊन आले। तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारला, लोक विचारतात की महाविकास आघाडीच्या काळात काहीही झालं तर किरीट सोमय्या खारघरमध्ये एवढी मोठी दुर्घटना झाली, किरीट सोमय्या किंवा भाजपचे कुठलेही लोक खारघरला गेले नाही, हॉस्पिटलला गेले नाही, म्हणून हा प्रश्न। प्रणाली, तू खूप चांगली जबाबदार पत्रकार आहे। मी स्वतः खारघरला गेलो होतो, तू म्हणते किरीट सोमय्या गेले नाही। फॅक्च्युअल तर करेक्शन केलं पाहिजे ना, फॅक्च्युअल करेक्शन। म्हणून मी स्वतः गेलो होतो। दुर्दैवी घटना आहेत, त्याची चौकशी झाली पाहिजे। आता सरकारने चौकशीचा अधिकारी नेमलाय, विरोधी पक्षांना अधिकार आहेत, त्या संबंधात अतिन्याय अशा प्रकाराने चौकशी झाली पाहिजे। त्यांचा अधिकार आहे, तर मुख्यमंत्र्यांकडे करतात, त्या संबंधी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कॅबिनेट योग्य निर्णय घेणार। पण घटना दुर्दैवी आहेत आणि आता दुःख आहेत, पुढ्याचं होऊ नये त्याची काळजी आम्हाला पण घ्यावी लागणार। ज्याच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सतीश मुनगंटीवार सांस्कृतिक कार्यमंत्री, ते मात्र देशाबाहेर। मी परत एकदा सांगतो की ह्यांनी एकदा अशाच प्रकाराने खोटं बोलून उत्तर हे बातमीत ठरवण्यासाठी प्रणालीला मी सांगितलं, ताई मी जाऊन आलो होतो, म्हणून थोडं आपण थांबूया। आपण पाहिलं किरीट सोमय्यांनी या महत्वाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे। उद्धव ठाकरेंवर देखील त्यांनी टीका केलेली आहे। या संदर्भातलं जे उत्तर आहे ते आपण मागणार आहोत आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडे या संदर्भातलं उत्तर देखील मागायची आपली तयारी असल्याचं किरीट सोमय्या म्हणतात। पुढची महत्वाची बातमी बघूया। संजय राऊतांचा सकाळचा भोंगा बंद करा म्हणजे राज्याच्या राजकारणामध्ये आलेली कटुता संपेल असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावला होता।
यावर सकाळच्या भोंग्याचा त्रास फक्त आम्हालाच नाही तर महाविकास आघाडीमधल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला देखील होऊ लागलाय, अशी टीका उद्योगमंत्री उदय सामंतांनी केलेली आहे। तर आमच्या अभंगाचा त्रास होत असेल तर तुम्ही कीर्तन सुरू करा, असा टोला संजय राऊतांनी लगावलाय। महाराष्ट्राची मागणी आहे की तो जो काही सकाळचा इव्हेंट चालतो तो बंद करावा, म्हणजे कटुता संपेल, हे त्याच्यामध्ये काही वावगं नाही। आणि कटुता कशा पद्धतीनं वाढू शकते हे फक्त ते त्यांच्या पक्षातलीच, म्हणजे आमच्या त्यांच्यातलीच कटुता वाढवतात अशातला भाग नाही। ते राष्ट्रवादीमधली देखील कटुता वाढवतात, ते काँग्रेसमधली देखील कटुता वाढवतात आणि आपण राजकारणाचा केंद्रबिंदू असावं अशा पद्धतीनं ते वागतात। आमच्या अभंगात तुम्ही सामील व्हा, आमचं अभंग आणि तुमचं कीर्तन, पण तुम्ही कीर्तन करताय का? नाही, तुम्ही जे करताय ते थोतांड आहे। अभंगाची तुम्ही चेष्टा करू नका। अभंग ही महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आहे। ताकद असेल त्या अभंगाला उत्तर द्या, नुसती टाळ तरी कुठून दाखवा। तुम्ही फक्त चिपळ्याच वाजवताय बेईमानांच्या। हे महाराष्ट्र बघतोय, तुम्हाला भीती वाटते आमची, तुमच्या पोटात गोळा आलाय आमच्या अभंगामुळे। महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात उष्माघातामुळे झालेल्या मृत्यूंवरनं सुरू असलेले आरोप प्रत्यारोप काही थांबण्याची चिन्ह दिसत नाहीयेत। उद्धव ठाकरेंनी या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी केलेली आहे। त्यावर राज ठाकरेंनी कोरोना काळातही अशा अनेक घटना घडल्याचं सांगत या प्रकरणी राजकारण करू नका असं म्हटलंय। त्याला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय। भाजपकडून पोपटपंची करत असताना मग नोटबंदीच्या काळातील मृत्यू, गंगेच्या काठावर सापडलेल्या मृतदेह प्रकरणातही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करा, असा टोला राऊतांनी लगावलाय। कोरोनाच्या काळामध्ये देखील अनेक प्रकारचे हलगर्जीपणा झालेला आहे, तिथेही सदोष मनुष्यवधाचा आपल्याला खटला आजही भरता येऊ शकतो। तर त्याच्यामुळे ह्याचं राजकारण न करता की ती सकाळची वेळ खरं तर करायला नव्हती पाहिजे त्यांनी। आणि मी त्या दिवशी नवी मुंबईला मी म्हटलं की धर्माधिकारी आणि इतर सर्व लोकांनी सांगायला पाहिजे होतं की त्यांचा एकट्याचा सत्कार तिकडे राजभवनामध्ये जर समजा झाला असता तर इतक्या मंडळींना याची आवश्यकता लागली नसती। त्यांच्यापर्यंत ते पोहोचलं असतं की यांना महाराष्ट्र भूषण मिळालेलं आहे, त्याच्यामुळे इतक्या लोकांना आणण्याची काही आवश्यकता नव्हती। आणि त्याच्यातनं झालेला मला असं वाटतं तो अपघात आहे आणि अपघाताचं काय राजकारण करायचं। भारतीय जनता पक्षाने एवढे पोपट पाळून ठेवलेले आहेत, त्यांना बोलू द्या, पोपटपंची करू द्या। नोटबंदीच्या रांगेमध्ये हजारावर लोक रांगेत मेले, हा सदोष मनुष्यवधच आहे ना। त्याच्यावर सुद्धा त्यांना बोलायला सांगा, या भाजपच्या पोपटांना सांगा ना बोलायला। गुजरातला तर स्मशानात जागा नव्हती, मग गुजरातचे मुख्यमंत्री आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री ह्याच्यावर सुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा राज ठाकरे यांनी दाखल करण्याची मागणी करायला पाहिजे। कशा करता सगळा कार्यक्रम केला त्याच्यावर बोला। उठसूट उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे, झोपेत पण उद्धव ठाकरे, जागेपणी उद्धव ठाकरे। खासदार संजय राऊतांच्या या टीकेला मनसेनं देखील आता प्रत्युत्तर दिलंय। संजय राऊत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसनं पाळलेला उंदीर आहे, अशी टीका मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी केली आहे। तर संजय राऊतांनी जिभेची नसबंदी करून घ्यावी असा हल्लाबोलही देशपांडेंनी राऊतांवर केलाय। त्यामुळे संजय राऊत आणि संदीप देशपांडेंदरम्यान आता वाद रंगण्याची शक्यता आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकेची एक गाडी फिरायची सकाळी, जे भटके कुत्रे आहेत त्यांना ते पकडायचे आणि त्यांची नसबंदी करायची, जेणेकरून अशा कुत्र्यांमध्ये वाढ होणार नाही। पण सध्या काय झालंय, ती गाडी बंद झाल्यामुळे भटक्या कुत्र्यांची संख्या खूप वाढली आहे। मी ते चहल साहेबांना पत्र लिहिणार आहे की ती पुन्हा एकदा गाडी सुरू करा भटक्या कुत्र्यांची आणि पहिले भांडुपला वाटवा आणि अशा लोकांची जिभेची नसबंदी केली म्हणजे जरा ते वटणीवर येतील। विश्वाचे नेते राज ठाकरे यांना म्हटलेलं आहे, त्यांनी सर्व गोष्टींना ते पत्र लिहितात आणि काय माहितीये का मला ना, संजय राऊत म्हणजे कोण आहे तर राष्ट्रवादीच्या भोक्यांनी पाळलेला उंदीर आहे, त्यामुळे त्यांच्याबद्दल काय बोलायचं। अजित पवार आणि संजय राऊतांमध्ये सुरू झालेल्या आरोप प्रत्यारोपांचं शीतयुद्ध थांबण्याचं चिन्ह दिसत नाहीये। आमचं वकीलपत्र घेण्याची गरज नाही, तुमच्या पक्षाचं बघा असं म्हणत अजितदादांनी राऊतांना फटकारलं होतं। यावर मी महाविकास आघाडीचा चौकीदार आहे, बोलतच राहणार असा पुनरुच्चार राऊतांनी केला होता। आता अजित पवारांनी कोण संजय राऊत म्हणत त्यांना महत्त्व देत नसल्याचं दाखवून दिलं। तर राऊतही अजित पवारांच्या या कठोर पवित्र्यानंतर बॅकफूटवर गेल्याचं दिसून येत आहे। तो राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न असल्याचं त्यांनी म्हटलंय।
संजय राऊत सल्ले देत आहेत, तुमची बाजू मांडते, तुमचे पक्षाचे वगैरे तुम्ही चालूच आहे. कोण संजय राऊत? शिवसेनेचे प्रवक्ते खासदार. मी कुणाचं नाव घेतलेलं नव्हतं, कुणाच्या अंगाला का लागावं. एनसीपी के अंदर जो खिस्तान जो चल रही है, इससे आपका जो कहना है वो उनका पार्टी का अंदरूनी मामला है, मैं उसके ऊपर क्यों बात करूं. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकानं लावलेले होर्डिंग्ज आता चर्चेचा विषय ठरलेत. अजित पवारांच्या भाजप प्रवेशावर सध्या जरी पडदा पडलेला असला तरी या बॅनरमुळे शहरात चर्चांना उधाण आलंय. दादा आम्ही तुमच्या सोबत, आज उद्या आणि सदैव या आशयाचे होर्डिंग्ज लागलेत. विशेष म्हणजे या होर्डिंग्जवर राष्ट्रवादी पक्षाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे अजित पवारांनी पक्षप्रवेशाच्या विधानांना चर्चांना पूर्णविराम दिलेला असला तरी या होर्डिंगमुळे शहरात पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात उष्माघातामुळे झालेल्या मृत्यूंवरनं सुरू असलेलं राजकारण काही थांबण्याची चिन्ह नाहीयेत. अशातच अजित पवार यांनी खारघर प्रकरणाची न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. एक सदस्यीय समितीच्या चौकशीतनं काही समोर येणार नाही, त्यामुळे न्यायालयीन चौकशी करा असं अजित पवारांनी म्हटलंय. तर चौकशीतनं सगळं सत्य समोर येईल असं मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलंय. काय म्हणतात, ही संख्या जी सांगितली जाते त्याच्यात तफावत आहे. काही जण तर फार आकडे सांगून मोकळे होतात, मला काही आकडा बिकडा सांगायचा नाही. न्यायालयीन चौकशी केल्यानंतर वस्तुस्थिती पुढे येईल. कुठल्या एका अधिकाऱ्याच्या मार्फत चौकशी केल्यानंतर अधिकारी एकमेकाला कातडी बचाव धोरण स्वीकारतील. समोरच्या लाखोच्या जनसमुदायाला पिण्याचं पाणी दिलं ना, तप्त उन्हामध्ये बसले आहेत, त्यांना सावली नाही. सावली का नाही? कारण त्यांना त्या गर्दीचं चित्रण ड्रोनच्या माध्यमातून करायचं होतं वरून, आणि दाखवायचं होतं आम्ही किती गर्दी जमवली, हे त्यांना देशाला दाखवायचं होतं. हा सदोष मनुष्यवध नाही का? हा सदोष मनुष्यवधच आहे. तुम्ही तुमची मस्ती, तुमचा कंडू शमवण्यासाठी या जीवांचे बळी घेतले. मी म्हणलं राऊतांना दुसरं काही काम नाही. राऊत नुसतं बोलतात ईसी ऑफिसमध्ये बसून. शेतकऱ्याचं नुकसान झालं म्हणून एकदा टाहो फोडला राऊतांनी. कणभर माती राऊतांच्या पायाला लागली का शेतकऱ्याच्या बांधावरची? हवेतल्या गप्पा मारायच्या, हवेत तीर मारायचे, ज्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नसतं. अशा तथ्यहीन केलेल्या राऊतांच्या वक्तव्याला उत्तर देण्याला आम्ही बांधील नाही. पोलीस चौकशी करतील. 100% चुकीचं वक्तव्य, सरकारला बदनाम करणारं वक्तव्य राऊतांनी केलेलं आहे. पोलीस त्याचा तपास करतील. पुढची ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रत्नागिरीतल्या सभेचं ठिकाण बदललेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या मैदानातच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा होतीये. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आता सभा प्रमोद महाजन क्रीडा संकुलावर होणार आहे. 6 मे रोजी राज ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. रत्नागिरीतल्या जवाहर मैदानावर याआधी राज ठाकरे यांची सभा ठरवण्यात आलेली होती. मात्र जवाहर मैदान राजकीय सभांसाठी देत नसल्याचं कारण देत आता मनसेला सभेसाठी दुसरं ठिकाण शोधावं लागलेलं होतं. आता मनसेकडून संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातली माहिती दिली जाणार आहे. पण आताची जी अपडेट मिळते त्यानुसार प्रमोद महाजन क्रीडा संकुलावर राज ठाकरे यांची ही सभा होणार आहे. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं. गौतम अदानी आणि शरद पवार यांची भेट झाली, त्यात गैर काय? अदानींवरील आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत, त्यामुळे भेट घेतली तर काय बिघडलं असं अजित पवार यांनी विचारलंय. तर पवार अदानी भेटीशी आपला संबंध नाही अशी भूमिका राऊतांनी घेतली आहे. शरद पवारांनी अडाणीची भेट घेतली नाही. शरद पवारांनी घेतली नाही. शरद पवार साहेबांच्याकडे आले असं मी बातमी वाचली. आता कशा करता ती भेट झाली ते आपल्याला माहित नाही, परंतु अजून त्यांच्यावरचा आरोप कुठला सिद्ध झाला असं पण आपल्या कुणाच्या पाहण्यात आलेलं नाहीये. त्याबद्दलची समिती नेमली गेलेली आहे. ती समिती सुप्रीम कोर्टाने नेमलेली आहे आणि त्याच्यातनं रिपोर्ट आल्यानंतर बाकीच्या पुढच्या गोष्टी ठरतील. मुझे लगता है कि शरद पवार साहब को या किसी भी पॉलिटिकल पार्टी के बड़े नेता को
हमेशा उद्योग क्षेत्र के लोग मिलते हैं, बातचीत होती है, उसमें नई बात क्या, मुझे तो मैं तो कभी इस बारे में चर्चा करता नहीं, मुझे मालूम नहीं। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। कोपरगाव बाजार समितीमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट एकत्र आले। राज्यात विरोधात असलेला भाजप मात्र बाजार समिती निवडणुकीमध्ये एकत्र आलेला आहे। त्यामुळे कोपरगाव बाजार समिती निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजप, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी निवडणूक रंगणार आहे। एकीकडे राज्यामध्ये एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, ठाकरे गट एकमेकांच्या विरोधात लढतायत। मात्र दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावमध्ये मात्र या सगळ्यांनी एकमेकांच्या हातात हात दिलाय। आता कोपरगाव समितीच्या मी समोर आहे आणि आपण जर बघितलं तर या बाजार समितीची निवडणूक होते आहे। या निवडणुकीमध्ये एकमेकांचे पारंपरिक विरोधक असलेले इथले राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे आणि भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोले यांनी एकमेकांच्या हातात हात देऊन या ठिकाणी इथं निवडणूक लढवत आहेत। तर त्यांना ठाकरे गटातील एक फुटीरवादी गट देखील साथ देतोय आणि यांच्या विरोधामध्ये जो गट लढतोय तो शिवसेनेचाच गट आहे, ठाकरे गट आणि काँग्रेस अशी या ठिकाणी लढत होते। त्यामुळे एकीकडे एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून आज आपण राज्यामध्ये बघतोय। ही निवडणूक जरी पक्षीय नसली तरी एकमेकांचे प्रतिस्पर्धी आज एकमेकांच्या हातात हात देऊन लढतायत। त्यामुळे भविष्यामध्ये हेच चित्र राज्यामध्ये सुद्धा दिसेल का, सरकारमध्ये दिसेल का, हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर। नागपूर जिल्ह्यातल्या 7 तालुक्यांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका होणार आहेत आणि त्यापूर्वीच काँग्रेस नेते आणि आमदार सुनील केदार यांनी आपल्या सावनेर तालुक्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करत भाजपला धक्का दिलाय। सावनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 पैकी 18 जागा केदार गटानं बिनविरोध जिंकल्यात। यापूर्वी सुद्धा सावनेर बाजार समितीवर केदार गटाचं वर्चस्व होतं, ते कायम ठेवण्यात त्यांना यावेळेला सुद्धा यश मिळालंय। रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघातील म्हणजेच पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालचा शेवटचा दिवस होता आणि जागा वाटपावरून शिवसेना भाजपचं बिनसलं असून भाजपच्या सगळ्या उमेदवारांनी एकाच वेळी अचानक अर्ज मागे घेतल्यानं राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे। भुमरे यांनी पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपला केवळ एकच जागा देऊ केल्यानं स्वाभिमान दुखावलेल्या भाजपनं सगळे अर्ज एकाच वेळेला परत घेतलेत। भाजपनं निवडणुकीत 13 उमेदवारांचे अर्ज भरले होते। या निवडणुकीत आता भाजप पदाधिकाऱ्यांची पुढची दिशा काय असणार याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय। समोरून पाहिजे तेवढ्या प्रमाणात आम्हाला जागा मिळत नव्हत्या, म्हणून आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व मिळून निर्णय घेतला की पैठण तालुक्यात बाजार समितीची ही निवडणूक आपण न लढवता पक्ष संघटन मजबूतीसाठी व पक्ष वाढीसाठी आम्ही हा निर्णय घेतला की आपले 13चे 13 उमेदवार ही मागे आम्ही घेतलेत, फॉर्म मागे घेतले आणि या निवडणुकीमध्ये पार्टी वरतून पक्ष जो आदेश देईल त्या आदेशानुसार आमचे सर्व पदाधिकारी काम करतील। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झालेली आहे, तर शिवसेनेच्या ठाकरे गटानं भाजप आणि शिंदे गटासोबत जाऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। सत्ताधारी गटाचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शिवनेर सहकारी पॅनल आणि सर्वपक्षीय पुरस्कृत शेतकरी विकास परिवर्तन पॅनल यांच्या दुरंगी लढत होणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे राज्यात एकमेकांच्या विरोधात कुस्ती खेळणारे शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे गट इथं मात्र मैत्री करून एकत्र निवडणूक लढणार आहेत। भंडाऱ्यातील 5 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांच्या अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 147 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतलेत, तर भंडारा, पवनी, लाखनी, साकोली आणि लाखांदूर या 4 बाजार समित्यांची निवडणूक होणार आहे। यासाठी एकूण 144 उमेदवार रिंगणात आहेत। यासाठी जिल्ह्यात भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं युती केली आहे, तर काँग्रेस या तिघांविरोधात एकट्यानं लढतीये। मात्र या निवडणुकीत कोण बाजी मारेल हे निकालानंतर समजेलच।
रत्नागिरी बाजार समितीच्या 17 जागांसाठी 46 उमेदवारी अर्ज दाखल झाले। यामध्ये सर्वपक्षीय सहकार पॅनल बनवण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरीही अपेक्षित जागा न मिळाल्याने शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून 15 जागांवर उमेदवार उभे केल्यामुळे निवडणुकीत रंगत आलेली आहे। त्यामुळे रत्नागिरीच्या या निवडणुकीत ठाकरे विरुद्ध शिंदे असा सामना पाहायला मिळणार आहे। आता रत्नागिरीमध्ये कोकण कृषी बाजार समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि या ठिकाणी देखील आता चुरस पाहायला मिळते। या ठिकाणी शिंदे गट आणि ठाकरे गट हे आमने सामने ठाकलेले आहेत। जवळजवळ 17 जागांसाठी ही निवडणूक होत असून ह्या 17 जागांसाठी दोन्ही गटांनी जोरदार प्लॅनिंग केलेलं आहे आणि जोरदार अशी तयारी देखील केलेली आहे। कारण प्रत्येक ठिकाणी ठाकरे गट आणि शिंदे गट हे आमने सामने येताना आपल्याला पाहायला मिळतं। इथं इतर पक्षीय पॅनल पण उभा आहे, परंतु इतर पक्षीय पॅनलपेक्षा ठाकरे गट आणि शिंदे गट यांची या ठिकाणी चुरस पाहायला मिळणार आहे। कालपर्यंत अर्ज पाठी करण्याची शेवटची तारीख होती, परंतु रात्री उशिरापर्यंत किती अर्ज मागे घेतले गेले याबद्दल काहीच अधिकृत माहिती अजूनही हातात आली नाही। साधारण ही माहिती समजायला 10 पर्यंत ही माहिती हाती येईल अशी अंदाज आहे। परंतु ही निवडणूक जी आहे ही चुरशीची होणार आहे आणि या ठिकाणी देखील आता शिंदे गट आणि ठाकरे गट ही आपली शक्ती आजमावण्याचा प्रयत्न करणार आहेत। एकंदरीतच बघितलं तर निवडणूक कुठचीही असू दे, मग ती ग्रामपंचायत असू दे किंवा इतर कुठलीही असू दे, पूर्णपणे चुरशीची करणं हे आता एक प्रकारचं जनतेला पण सवय झालेली आहे आणि राजकारणाने देखील सवय झालेली आहे। आणि आता नक्कीच ही निवडणूक कशा पद्धतीनं पार पडते आणि कोणाचं वर्चस्व इथं सिद्ध होतं हे बघणं फार महत्त्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत ओलमसह सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी। नाशिक शहरात बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाची कारवाई सुरूच आहे। सलग दुसऱ्या दिवशी कारवाई सुरूच असल्याचं दिसतंय। नाशिकमध्ये 15हून अधिक बांधकाम व्यावसायिकांच्या निवासस्थानं, कार्यालय आणि फार्म हाऊसेसवर आयकर विभागानं छापे टाकलेत। दीपक बिल्डर्स, भाविक बिल्डर्स, डेव्हलपर्स आणि विराज इस्टेट या नामांकित बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयात अजूनही तपासणी सुरू आहे। नाशिकमध्ये काल आयकर विभागानं तब्बल 20हून अधिक बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयावरती, फार्म हाऊसेसवरती आणि साईट कार्यालयांवरती छापे टाकत कारवाई सुरू केलेली आहे। तब्बल 48 तास या कारवाईला उलटून गेलेले आहे। मात्र तरी देखील आयकर विभागाचे सगळे अधिकारी जे आहेत ते या कार्यालयांमध्ये अद्यापही दाखल आहे। आज या कारवाईचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी देखील अशा पद्धतीनं बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त आहे। त्याचबरोबर आयकर विभागाचे अधिकारी नाशिक, पुणे, मुंबई आणि संभाजीनगर या शहरांमधून आलेले अधिकारी जे आहे ते या कार्यालयांमध्ये दाखल आहे। कार्यालयांमध्ये सुरू असलेल्या सगळ्या कारवाईची माहिती जी आहे ती घेतली जाते, कागदपत्रांची तपासणी केली जाते आणि आयकर चुकवेगिरीच्या संशयावरून ही सगळी कारवाई केली जाते आणि त्यामुळे तब्बल 48 तास उलटून गेलेले आहे। 2 दिवस या सगळ्या कारवाईला झालेले आहे। अजून किती दिवस ही कारवाई चालणार आणि या कारवाईमध्ये किती घबाड आयकर विभागाच्या हातामध्ये लागणार, किती मोठ्या प्रमाणात ही कर चुकवेगिरी झालेली आहे, किती मोठा आकडा यातून बाहेर येतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र दुसऱ्या दिवशी देखील आयकर विभागाची ही कारवाई शहरामध्ये अशाच पद्धतीनं सुरू आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। पिंपरी चिंचवड शहरात राबवल्या जाणाऱ्या स्मार्ट सिटी प्रकल्पातल्या विकास कामांवर लक्ष ठेवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून बसवण्यात आलेली सीसीटीव्ही यंत्रणा कोलमडून पडलेली आहे। त्यामुळे इथल्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। नागरिकांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या इंटिग्रेटेड सिटी कमांड अँड कंट्रोल सेंटर अँड ऑपरेशन सेंटर गेल्या काही महिन्यांपासून बंद आहे। कर्मचारीच नसल्यानं इथलं कामकाज ठप्प आहे। त्यामुळे तब्बल 666 कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या या सेंटरच्या कार्यक्षमतेबाबत स्मार्ट सिटी कंपनी आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसंच पोलीस विभाग उदासीन असल्याचं स्पष्टपणे दिसतंय। साधारणतः 2000 कॅमेरे आपण स्मार्ट सिटी मार्फत शहरामध्ये उभे करत आहोत आणि याचं सगळं नियंत्रण आपलं कमांड सेंटरमधून होणार आहे। आज कमांड सेंटरमध्ये साधारणतः आपण 840 कॅमेरे ॲक्टिव्हेट केलेले आहेत। काही तांत्रिक अडचणीमुळे आता त्यातले साधारणतः 165 ते 170 कॅमेराज आपले तिथं चालू आहेत। गेले 3 महिन्यापासून टेक महिंद्रा असेल, क्रिस्टल असेल या 2 कंपन्यांनी ही कामं घेतली होती आणि ही कामं घेतली असताना अर्धवट कामं सोडून या कंपन्या आता इथनं पलायन करायच्या मार्गावरती आहे।
गेले 3 महिन्यापासून CCTV बंद आहे. अशा परिस्थितीत ज्या पद्धतीनं स्मार्ट सिटी म्हणून आपण या शहराकडे पाहतो, परंतु जर असे जर कॅमेरे बंद असतील, एखादी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण राहणार आहे? पिंपरी चिंचवड शहरातल्या सांगवी परिसरात 2 अट्टल गुन्हेगारांनी स्वतःची दहशत निर्माण करण्यासाठी हवेत गोळीबार केला होता. या गोळीबार प्रकरणात सांगवी पोलिसांनी 2ही आरोपींना बेड्या ठोकल्यात. गुन्हेगारांच्या ताब्यातनं 1 देशी कट्टा आणि 2 जिवंत कारतूस सांगवी पोलिसांनी जप्त केलेले आहेत. सदर घटनेचा तपास केला असता हे दोघे आपल्या घरी मिळून आले नाही, परंतु ते वसंतदादा पोतळा शेवटचा बसस्टॉप या ठिकाणी येणार आहेत अशी बातमी तपास पथकाचे अधिकारी सपोनी दिलीप जाधव व त्यांच्या टीमला मिळाली. त्यांनी तिथे सापळा लावला. सापळा लावून ते जेव्हा रात्री तिथे आले त्यांना रेड हँड पकडलं. त्यावेळेस सुजल गिल याच्या कमरेला गावठी पिस्टल व रेहान शेख याच्या खिशामध्ये 2 जिवंत राऊंड आणि त्यांच्याजवळची मोटरसायकल असा एकूण 46,000 रुपयाचा माल जागी जप्त केला. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातल्या विविध भागामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. राज्यातला शेतकरी त्यामुळे संकटात सापडलाय. राज्यातल्या बुलढाणा, नाशिक, सोलापूर, नागपूर, बीड, नांदेड, अमरावती, सांगली आणि जालना या जिल्ह्यात वादळी पाऊस झालाय. या पावसामुळे काही ठिकाणी नागरिक जखमी झाल्याच्या घटना देखील घडल्यात. वाशिम जिल्ह्याला पुढच्या 4 दिवसांसाठी येलो अलर्ट दिला गेलेला आहे. 21 ते 25 एप्रिल दरम्यान वाशिम जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे. या पावसामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढू शकते. वाशिम जिल्ह्याला पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह गारपिटीनं झोडपून काढलंय. अचानक आलेल्या या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी चांगलेच हवालदिल झालेत. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आणि मुसळधार पावसामुळे शेतातील पिकांचं होत्याचं नव्हतं झालंय. त्यामुळे आता या नुकसानाचे पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी शेतकरी करतायत. त्या पावसामध्ये आमच्या शेतातील मोठे झाड व त्याच्या खाली हळद झाकलेली होती. ती हळदीवर पाणी आणि भरपूर हळदीचे नुकसान झाले. तसेच तिथे ट्रॅक्टर व मनुष्य बसलेले होते. त्याच्यामुळे थोडक्यात ते मनुष्यहानी वाचली. वादळी वारं, गारपीट आणि पाऊस सर्व एकाच दमाने आल्यामुळं आमच्या गावात भरपूर नुकसान झाले आहे. बियाचा कांदा, हळद, इतर काही पिके, रब्बी मूग, उन्हाळी याचं नुकसान झालं आहे. तर माझं म्हणणं एवढंच आहे की आमच्या शेतकऱ्यांकडे मुख्यमंत्री साहेबांनी लक्ष द्यावं आणि या नुकसान भरपाईचं काहीतरी त्यांनी आचरणात आणावं. बुलढाणा जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसानं थैमान घातलंय. बुलढाण्यातल्या संग्रामपूर, जळगाव, जामोद आणि शेगाव परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. जवळपास काही तास या परिसरात वादळी वारा आणि पावसानं धुमाकूळ घातला. पावसामुळे संग्रामपुरातील अनेक घरांवरची छपरं उडून गेलेली होती. सततचं ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस आणि त्यात गारपीट यामुळे उन्हाळ्यातल्या रसवंतींसाठी ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील मोठा आर्थिक फटका बसलाय. वातावरणातल्या सतत होणाऱ्या बदलांमुळे रसवंतींवर ग्राहकांचा ओढा कमी झालाय. परिणामी शेतकऱ्यांच्या ऊसाच्या विक्रीमध्ये देखील मोठी घट झाली आहे. रसवंतीसाठी सवणा या गावातील बरेच शेतकरी ऊस लावतात की बा रसवंतीला जाईल आमचा बराच नफा होईल. होत बी आला. यंदा जवळपास झाला असं की उन्हाळा काय वाटेना. सतत 2-3 दिवस झाले की ढग यायलेत, पाणी वारं, यामुळं परेशान काम आहे. रसवंतीचा फोन काहून येईना. हे ढगाळ वातावरण असल्यामुळं कोणी काही रसपी आहे जास्त काही असे गिरायक लागेनात त्याला. त्याच्यामुळं ते आम्हाला गिरायक म्हणजे फोन लावायनात. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील अवकाळी पावसानं हजेरी लावली. सिल्लोडमध्ये एका शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडल्यानं त्या शेतकऱ्याचा मृत्यू झालाय. संपत गव्हाणे असं या शेतकऱ्याचं नाव आहे.
जनावरांना चारा आणण्यासाठी भर पावसात ते शेतात गेले होते. दरम्यान त्याच वेळेला त्यांच्या अंगावर वीज पडल्यानं त्यांचा मृत्यू झाला. आणि यानंतरची बातमी न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची. नाशिकमधील अवैध उत्खनन प्रकरणी आणखी 10 खाणपट्टे त्यांच्यावर स्थगिती दिली गेलेली आहे. अवघ्या 2 दिवसात एकूण 18 खाणपट्ट्यांना स्थगिती देण्यात आलेली आहे. प्रशासनानं अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. रॉयल्टीपेक्षा अधिक उत्खनन केल्याचा ठपका ठेवत आणखी 10 खाणपट्टे स्थगित करण्यात आलेले आहेत. त्यामुळे न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट झाल्याचं पाहायला मिळतंय. मनमाड शहरात पाणीबाणी निर्माण झालेली आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातल्या पाणीसाठ्यात झपाट्यानं घट होत असून शहराला केवळ महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठा सध्या शिल्लक आहे. सध्या पालिकेतर्फे शहरात 15 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय. पाणी पुरवठा 12 ते 13 दिवसाआड करण्यात होता. शहराला एप्रिल महिन्यामध्ये 15 दिवसाआड करण्यात येत आहे. आगामी काळामध्ये मे महिन्याच्या आधी पालखेड डाव्याखालण्याचे आवर्तन मिळणे अपेक्षित आहे. ते नियोजित वेळेत आवर्तनाचे पाणी उपलब्ध न झाल्यास शहरवासियांना 20 ते 22 दिवसाआड पाणी पुरवठा करून 31 ऑगस्ट 2023 पर्यंत पाणी पुरवठा करण्याचे शासनाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार नगरपालिकेने नियोजन करण्यात आलेले आहे. गोंदियातल्या अर्जुनी मुरगावमधल्या वडेगाव स्टेशन ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून यातल्या दोषींवर कारवाई केली जावी या मागणीला घेऊन विद्यमान सरपंच आणि सदस्यांनी सोमवारपासून अर्जुनी मुरगावमधल्या पंचायत समिती आवारात आमरण उपोषण केलेलं होतं. ही बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली असता बातमीची दखल घेत जिल्हा परिषद रोजगार हमी या विभागातल्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सुरू असलेल्या उपोषण मंडपात भेट देत 30 एप्रिलपर्यंत संबंधितांवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आणि त्यानंतर उपोषणकर्त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे. उपोषण मंडपाला जिल्हा प्रशासनाच्या वतीनं दखल घेण्यात आली आणि आज उपोषण मंडपात सन्मान्य सभापती, उपसभापती आणि सर्व सदस्य उपस्थित आहेत. सदर प्रकरणी सर्व मुद्द्यावर एकूण 16 मुद्दे आहेत. त्या सर्व मुद्द्यावर चौकशी करून संबंधितांवर कार्यवाही करण्याचं आश्वासन देण्यात येते. 30 तारखेपर्यंत आम्हाला जर जे यांनी आश्वासन दिलं की 30 तारखेपर्यंत आम्हाला बेरोजगार भत्ता देतो आणि त्याच्यानंतर आमचे जे 16 मुद्दे आहेत ते 16 मुद्द्याला अनुसरून जर यांनी आम्हाला 30 तारखेपर्यंत समजा जर आम्हाला काही चौकशी अहवाल सादर केला नाही किंवा सॅटिस्फाईड आम्हाला जर दिलं नाही तर आम्ही परत 1 तारखेपासून आम्ही या उपोषण मंडपामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करू आणि उपोषण करू. नागपुरात रेशनच्या धान्याचा काळा बाजार करणाऱ्यांवर कारवाई झालेली आहे. गरिबांना दिलं जाणारं धान्य परवानगी नसलेल्या एका खासगी गोदामात ठेवत असताना अन्न आणि पुरवठा विभागानं ही मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये 50 क्विंटल धान्य जप्त करण्यात आलं. हे धान्य कुठून आलं आणि कुणाला विकलं जाणार होतं याचा तपास अन्न आणि पुरवठा विभागाकडनं सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून नागपुरात रेशनच्या धान्याचा मोठ्या प्रमाणावर काळा बाजार होत असल्याची माहिती अन्न आणि पुरवठा प्रशासन विभागाला मिळालेली होती. यामध्ये ठाकरे गटातल्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा विभागाला या संदर्भातली माहिती दिलेली होती. गोडाऊन हे बेकायदेशीर आहे. इथं कोणत्याही स्वस्त धान्य दुकानाचं बोर्ड किंवा त्यांनी मंजुरी घेतली नाही सदर गोदामाची. या गोदामामध्ये त्यांना आज रोजी 11.50 क्विंटल एवढंच धान्य मंजूर झालं होतं, परंतु त्यांनी अंदर 50 क्विंटल धान्य उतरवलेलं आहे व अजून ते 30 बोरे म्हणजे अजून 15 क्विंटल अजून उतरवणार होते असं ड्रायव्हर यांनी सांगितलेलं आहे. सदर काम हे बेकायदेशीर आहे. आपण पंचनामा बयान घेऊन कायदेशीर योग्य कारवाई करू त्यांच्यावर. डोंबिवली स्टेशन परिसरात एका रिक्षा चालकावर चाकूनं हल्ला करण्यात आलाय. हल्ल्याची ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. यात सीताराम शेवाळे गंभीर जखमी झालेत. डोक्यात टपली मारल्याचा जाब विचारल्यानं 2 जणांनी सीताराम यांना मारहाण करत त्यांच्यावर चाकूनं हल्ला केला आणि त्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. जसा काळ बदलत चाललाय तशी विवाह करण्याची पद्धत देखील बदलल्याचं पाहायला मिळतंय. त्यात लग्नपत्रिकेचं स्वरूप देखील बदलतंय. काही दिवसांपूर्वी लग्नाचा करारनामा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दुसरीकडे सत्यशोधक विवाह, शिवविवाह, नोंदणी पद्धतीनं विवाह असे अनेक पर्याय अनेक जण स्वीकारतायत.
छत्रपती संभाजीनगरमधल्या चंद्रशेखर शिखरे यांची कन्या इशिता आणि जुन्नर तालुक्यातील प्रभाकर डोंगरे यांचा मुलगा मयूर यांच्या लग्नाची पत्रिका सध्या चर्चेत आहे। या शिवविवाह सोहळ्याची लग्नपत्रिका 36 पानांची छापण्यात आलेली आहे। या लग्नपत्रिकेतून लग्नाचं निमंत्रण दिलं गेलंय। पत्रिका आता अशी आलेली, खरं तर ती म्हटलं तर ती पत्रिका आहे आणि एका अर्थानं पाहिलं तो इतिहास म्हटलं तर ते निमंत्रण आहे आणि प्रत्यक्षात जर पाहिलं तो एक ग्रंथ आहे, इतिहासाचा धांडोळा आहे, भूतकाळ आहे आणि अशा एक छान पत्रिका काल पाहण्यात आली। एसटीच्या चालक आणि वाहकामुळे नादुरुस्त एसटी आगारात सुखरूप पोहोचली आहे। कल्याणच्या विठ्ठलवाडी आगारातनं नाशिकला निघालेल्या एसटी बसचा एक्सेलरेटरचा पेडल तुटलेला होता आणि त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली। मेकॅनिकला बोलवून ते दुरुस्त करण्याचा देखील प्रयत्न झाला, मात्र दुरुस्ती काही झालीच नाही। अखेर मग दोरीच्या सहाय्यानं ही बस चालकानं त्याच परिस्थितीत नाशिकपर्यंत नेली। दोरी बांधून गाडी चालवतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय। नागपूरच्या स्वामीनारायण मंदिरात लाईट आणि साऊंड शोला सुरुवात झालेली आहे आणि यामुळे इथल्या पर्यटनामध्ये आता आणखी भर पडणार आहे। गुलाबी दगडात साकारण्यात आलेलं हे मंदिर रात्रीच्या वेळेला वेगवेगळ्या लाईट्सच्या माध्यमातून न्हाऊन निघतं। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।